कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करा, तहसीलला करा. तहसीलला नसेल तर तुमच्या गावातल्या तलाट्याकडे, ग्रामसेवककडे करा, कृषी अधिकाऱ्याकडे करा, गावात करा, पण करा. तुम्ही आता गप बसू नका, कारण आपल्याला हे टिकवायचं. आपल्यावर जाणारे लोक खूप आहेत मराठ्यांवरती. मराठ्यांना शत्रू पण खूप येतात. मराठ्यांना खूप शत्रू आहेत. आमच्या लेकरा बाळ कोणाला मोठे होऊ देवा. आणि आज मराठ्यांचा व्यवसाय हा शेती. आमचं कुळच असं आहे की आमचं शेतकऱ्यांचं कुळ आहे एक मोठं. आणि काही मराठ्यांना आमच्या कुळातले आरक्षणाचं प्रमाणपत्र तर काही कुणबीचे नाही, पण आमचं कुळ एक आहे, व्यवसाय एक आहे, आमची परंपरा एक आहे. आमचं सगळं राहणीमान, सणवार, आमचे रोटीबिटी व्यवहार, आम्ही जे व्यवसाय करतो ज्या आमच्याच आमच्या कुळात काही ना कोणी प्रमाणपत्र तर काहीला नाही. आणि व्यवसायात आमचा सारखाच आहे. आम्ही का लोकांसारखे बी नाही, कोणाला बी दिसतोच म्हणणारे आहेतच आम्ही. मग ते कुळाप्रमाणे सुद्धा आपण सारखे. म्हणजे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे. आमच्या सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे. पण आमच्या हैदराबाद गॅजेटच्या सारखे व्यवस्था शिंदे समितीला आणून दिसवायला कोणाला बी दिसतोच म्हणणारे आहेतच आम्ही. मग ते कुळाप्रमाणे सुद्धा आपण सारखे. म्हणजे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे. आमच्या सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे. पण आमच्या हैदराबाद गॅजेटच्या सारखे व्यवस्था शिंदे समितीला आणून दिसवायला तरी यांचा विरोध. मराठ्यांना माझं सांगणं आहे, आपल्याला खूप लढून आपण मिळवलं. सोन्यासारखं आरक्षण आहे. आपल्या लेकरा बाळाला तोंडाला आल्याला हातातोंडाशी आल्याला घात जाऊ द्यायचा. हो, ताकदीनं लावून धरायचं. आपल्या जेआरला धक्का लागू द्यायचा नाही. हातातले कामं बाजूला फेकायचे. आणि वेळ आली ना आपण बी तोडीस तोड ताकद दाखवायची. आणि जेव्हा करील ना तेव्हा आपण. तुम्ही 1994चा जे आहे त्याचा उल्लेख करत असताना त्या पाटील बोलताना असं म्हटलं की त्याच वेळेस जे आर काढला त्याच वेळेस मराठा समाजाला सुद्धा आरक्षण भेटलं असतं. तर आता ओबीसी आणि मराठामध्ये जे तणाव आहे तो दिसला नसता. ते शरद पवारांनी त्यावेळेस करायला पाहिजे असंही ते होतं. नाही, एक तर अर्थाची गैरअर्थ झालं गेलेल्याला दोष देणारातला मी नाही. मी त्या दिवशी पण बोललो. पण काही म्हणजे बांधवांनी त्याचा वेगळा अर्थ झाला. तसा अर्थ नाही. माझा म्हणण्याचा उद्देश काय होता की 1954 ठीक आहे, आमचं वाटलं झालं. आम्ही आमचं बघू ना, करूच आम्ही आमचं लढून मिळू कसं. पण ज्या माणसानं ज्यांच्यासाठी 16% आरक्षण दिलं 1954 त्या लोकांनी उपकार नाही ठेवला होता त्यांचा. हे माझं म्हणण्याचा उद्देश. किंवा आम्हाला तर नाही दिलं, तुम्हाला दिलं तर तुम्ही तरी त्यांचं करायचं ना. तुम्ही सोडून गेले. म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला असेल. आपण यांना 16% आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहिला. उपकाराची परतफेड अशी केली एक माणूस जवळ राहिला. त्याच्यापेक्षा मराठ्यांना दिलं असतं तर बरं झालं असतं. किंवा त्यांना आता पश्चाताप येत असेल. हा, मी त्याशी बोलण्याचा आपला अर्थच तो आहे. एखाद्या वेळेस आणि खरंच येत पण असं. मी ज्या माणसांना आरक्षण दिलं 16% ते लोक आज कचाकच आपल्या विरोधात बोलून घालणार शिवाय देते. काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा? ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला तुम्ही हे साधं नाटक आहे काही. आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना. ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाही, त्याच्यापेक्षा मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं असा पश्चाताप येत असेल असं म्हणणं. आता ते 54 झालं गेलं. ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही. पण जे वाटलं ते खरं. कारण छगन भुजबळला मोठा करणारे तेच, आरक्षण बी देणारे तेच. आणि आज ते सोबत नाही. कोणत्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्या त्या जातीला तरी पवार साहेब उपकार म्हणायला पाहिजे होता ना. काय चुकीचं बोललोय? त्यांच्यावर काय टीका केली का मी? तरी पण त्यांचा अनिल देशमुख काय माझ्या विरोधात बोल आधी तेव्हा मी बोललोय. नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 1954चं जे आरक्षण त्याला काय बोलायचं? त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं? आमच्या आरक्षणात येऊ नका, मराठ्याला पण असं काही तर बोलला. मी काय बाहेर बघितले नाही. काय करायचं त्याने देशमुखला बोलायचं? हो करायचं काय त्याला? आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचं नाव घेतलं का? त्याला काय बोलायची गरज होती? तेव्हा बोलल्यावर आम्ही बोललो. आधी आम्ही बोलत नाही. गैरसमज करणाऱ्यांनी कुठंच गैरसमज करून नाही. मी आणखी सुद्धा पवार साहेबांवर टीका केलेली नाही.
आणि तुम्ही लय येड्या करायला लागले तर मला मग बाखळा काढावा लागत, मग ते सुद्धा क्लिअर सांग. मग तुमच्या इतकं वाखळा गाभाळ मग कोणाकडंच नाही इतकं माझ्याजवळ आहे. आम्ही केलंच नाही, आम्ही फरक सांगितलं. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी माकडा मुकडांनी चिमटा खाणाऱ्यांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. मी बोललोय का 1954चा जे आरक्षण दिलं गेलं आमचं होतं ते दिलं गेलं आरक्षण, पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे. ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं. साहेबांनी साप मोठे केले, आमचं मोकळं झालं. तर आमचं झालं तर आम्ही लढू मिळू हरकत नाही, तुम्ही तरी त्यांच्याकडून राहणार. म्हणून माझा बोलण्यासाठी साहेब होतं की साहेबाला पश्चाताप येत असं ज्यांच्यासाठी आपण दिलं ती आपल्या बाजून नाही आलं, त्याच्यापेक्षा मराठ्यात दिला असतं तर बरं झालं असतं. असा त्याचा बोलण्याचा उद्देश होता. दुसरा विषय असा की तुम्ही मराठा समाजाच्या समितीच्या माध्यमातून तुम्ही सापडल्या 2 वर्षापासून गर्दीत कवर पडतोय. कुठेतरी ओबीसी समाज आक्रमक होते. नागपूरचा मोर्चा म्हणजे टांगड्या फोडायचं काम. नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे तो जीव जायना म्हणून हातला फोडायचे असं म्हणतात त्याला एक बिल्डिंग म्हणली. मी परवा दवाखान्यात सांगितलं झोपेतून उठला आणि पिठात नव्हतला असं काय नाही त्याचं. अचानक कुंकून करून उठला उभी अरे करत करीत बसला गडी गुटगुटीच होता. चिकना चुपट दिसाय आता याला दिसतो पेव असा निळा पाळला हे नाही त्याने काही गरज होती. ती काँग्रेस चांगवरची आहे ओबीसी त्याशी काही संबंध नाही, कारण त्यांना काय जवळ आले निवडून बोलायचं ओबीसी कोण तेवढं मतदान पडून. ओबीसीची अशी फरफट लावली यांनी 4-5 जणांचा आबले यांनी. येवल्याचं एक अलिबाबा, आणखी 2-3 जण इकडची ती काही परळीची टोळी धरून आणतो इकडून तिकडून. आता हे नवीन एक कुठला आहे नागपूरचा. अशी 5-7 जणांनी काय केलंय यांच्या लागली रेस निवडणुका जवळ आल्या. आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी भांडलो असं मग दाखवायचे का आम्ही. ओबीसी आरक्षणासाठी नाही भांडलो, तुला मतदान किती पडेल यासाठी भांडतात तुम्ही. तुमची फक्त मरमर श्रेय घेण्यासाठी चालली, नेतृत्व बनण्यासाठी चालली. ओबीसीला तुमच्याशी काही घेणं घेणार, कारण गोरगरीब ओबीसीला सरळ वाटतंय नोंदी निघाल्यात